गेवराई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी पक्षांतर्गत गटबाजीवर भाष्य करत आपली नाराजी बोलून दाखवली होती। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यालयावरील बॅनर हटवलं। 2 टर्म आमदार राहिलेल्या लक्ष्मण पवारांनी आमदारकीचा राजीनामा देत 2024 ची निवडणूक अपक्ष लढवली, मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झाला। आता पुन्हा भाजपचे बॅनर्स लागलेत, त्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगू लागली आहे। बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मण पवार हे 2024 मध्ये भाजपावरती नाराज होते आणि याबाबतची नाराजी जी आहे ती त्यांनी उघडपणे बोलून देखील दाखवली होती। आणि त्यानंतर जे नाराज कार्यकर्ते होते त्यांनी याच ठिकाणी जे आहे ठिय्या मांडत आपली भूमिका जी आहे ती मांडलेली होती। पक्षाच्या विरोधात या ठिकाणी भूमिका जी आहे ती घेण्यात आलेली होती आणि जो सध्या आपल्याला या ठिकाणी बॅनर पाहायला मिळतोय, हा बॅनर जो आहे तो देखील या ठिकाणी फाडण्यात आलेला होता। 2024च्या निवडणुकीमध्ये आमदार लक्ष्मण पवार हे अपक्ष निवडणूक लढले आणि याच मतदारसंघामध्ये विजयसिंह पंडित जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणातून विजय देखील झाले होते। 2 परिसर आपण पाहतो, हे त्यांचं संपर्क कार्यालय आहे, ज्या संपर्क कार्यालयातून त्यांचा संपूर्ण कारभार जो आहे तो चालतो आणि याच बाजूला जर पाहिलं तर त्यांचं घर देखील आहे। आता आगामी येऊ घातलेल्या निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, ज्या निवडणुकीची तयारी सध्या लक्ष्मण पवार यांच्या माध्यमातून देखील होते आहे। परंतु भाजपच्या बॅनर काढल्याच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी भाजपचा बॅनर जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चा देखील होते आहे आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये। त्यामुळे आता पुन्हा एकदा गेवराई मतदारसंघामध्ये 2 पंडितांविरुद्ध पवार असा संघर्ष निश्चितच निर्माण होणार आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड।